नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला मंगळी चतुर्थी स्पेशल आंबा मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे. या पद्धतीने आंब्याचे उकडीचे मोदक नक्की बनवून बघा. या मंगळी चतुर्थीला खूपच स्पेशल असे मोदक तयार होता गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी. अगदी झटपट होणारे हे मोदक आहे, खायला तर खूपच चविष्ट असे लागतात. या पद्धतीने बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण 2 खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आहे. आपण सुकं खोबरं घेतलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल, ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार. त्यांना आता एक किसणी घेतली आहे. किसणीच्या साह्याने सर्व खोबरं बारीक असं किसून घेऊया. या पद्धतीने किसून घ्या. किसून झाल्यानंतर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये आता हे खोबऱ्याचा किस घालून घेऊया आणि त्याला एकदा फिरवून घेऊया. एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली आहे. तिला व्यवस्थित गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये आता आपण थोडीशी खसखस टाकूया. खसखसला व्यवस्थित भाजून घेऊया. या पद्धतीने भाजून घ्या. भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे खोबरं आपण जाडसर असं दळून घेतलं आहे त्याला घालून घेऊया आणि त्याला पण व्यवस्थित भाजून घेऊया. 1 चमचा इतकं तूप घालूया, जेणेकरून खोबरं व्यवस्थित भाजल्या जाईल. या पद्धतीने भाजून घ्या. त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार गूळ हा बारीक करून घेतला आहे. तुम्हाला जितकं सारण गोड फिकट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही गूळ घालून घ्या. त्याला आता व्यवस्थित मेल्ट करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारी ड्रायफ्रूट्स पावडर घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता थोडासा आंब्याचा गर घालून घेऊया. या पद्धतीने आंब्याचा रस टाकून घ्या, घट्टसर टाका. त्याला मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. हे सारण जितके व्यवस्थित परतल्या जातं तितकं जास्त दिवस टिकतं आणि खायला पण चविष्ट असं लागतं. हे बघा, आपलं सारण तयार झालं आहे. आता आपण त्याला थंड होऊन देऊया. पुढची तयारी करूया. एका वाटीमध्ये 1 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे, आंब्याचा रस घेतला आहे व 1 वाटी इतकं पाणी घेतलं आहे. आता एक कढई घेतली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे 1 वाटी इतकं पाणी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया. तूप हे आवर्जून घाला. त्याच्यामध्ये आता आपण जो बी आंब्याचा रस केला आहे तो सर्व घालून घेऊया. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन देऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण 1 वाटी इतकं तांदळाचे पीठ घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने मिक्स करून घ्या. मीठ हे आवर्जून घाला, नाहीतर तुमच्या आंब्याचे मोदक हे आळणी लागतील खाण्यासाठी. गॅस हा कमीच ठेवा, फुल ठेवू नका. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि व्यवस्थित वाफवून घेऊया पिठाला 10 मिनटं कमी गॅसवर. हे बघा, 10 मिनटं पूर्ण झाले. आपलं पीठ किती व्यवस्थित वाफलं आहे. या पद्धतीने मऊसूत असं पीठ वाफवून घ्या. एकदम सॉफ्ट असं झालं आहे, हाताला अजिबात चिटकत नाही. म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित वाफलं आहे. त्याला आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये. पीठ काढून झाल्यानंतर हाताला तूप लावून घ्या आणि त्याला व्यवस्थित मळून घ्या. तुम्ही हे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पण मळू शकता, म्हणजे तुमच्या हाताला चटके बसणार नाही. परंतु या पद्धतीने हाताला जर तूप लावून पीठ जर मळलं ना, एकदम व्यवस्थित मळलं जातं. मळून झाल्यानंतर आता आपण त्याला तूप टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. पीठ जितकं व्यवस्थित मळून घेशाल, जितकं सॉफ्ट असं पीठ तयार होईल, तितकी तुमचे मोदक व्यवस्थित होतील, अजिबात चिरणार नाही. आंब्याचा सीझन पण चालू आहे. मंगळी चतुर्थीच्या वेळेस तुम्ही या पद्धतीने आंब्याचे मोदक नक्की बनवून बघा. झटपट होणारे हे आंब्याचे मोदक आहे. आता आपण एक मोदकाचा साचा घेऊया. त्याला सगळीकडे व्यवस्थित तूप लावून घेऊया. तूप हे आवर्जून लावा, म्हणजे तुमचा मोदक हा पटकन बाहेर निघेल. एकीकडे आपलं सारण पण व्यवस्थित थंड झालं आहे. पिठाचा आता आपण छोटासा गोळा घेऊया आणि ह्या मोदकाच्या साच्यामध्ये भरून घेऊया. या पद्धतीने कडेकडेने व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे त्याच्या पाकळ्या पण एकदम व्यवस्थित येतील मोदकाच्या. खोलगट असा खड्डा करून घ्या आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं सारण भरून घेऊया. या पद्धतीने सारण जास्त भरा हळूहळू आणि त्यानंतर आपण आता पिठाचा गोळा घेऊया आणि खालून असा दाबून देऊया. या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित दाबा, म्हणजे तो निसटणार पण नाही आणि व्यवस्थित पॅक पण होईल. मोदकाला आता आपण काढून घेऊया. आपला मोदक किती छान तयार झाला आहे, तुम्ही बघू शकता. पाकळ्या तर किती सुंदर अशा तयार झाल्या आहे. या पद्धतीने आता आपण सर्व मोदक बनवून घेऊया. मोदक बनून झाल्यानंतर आता आपण एक स्टीमर घेतलं आहे, त्याला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. त्याच्यावरती आता जाळीचं भांडं ठेवूया. एक छोटासा रुमाल ओला करून घेतला आहे, त्या रुमालाला टाकून घेऊया. रुमाल हा आवर्जून टाका, म्हणजे तुमचे मोदक हे चिटकणार नाही, व्यवस्थित निघतील. सर्व मोदक आता आपण या पद्धतीने व्यवस्थित ठेवून देऊया. स्टीमरचं झाकण लावून घेऊया आणि 20 मिनटं मोदकांना व्यवस्थित वाफवून घेऊया.
हे बघा 20 मिनटं पूर्ण झाले. आपले मोदक किती व्यवस्थित वाफले तुम्ही बघू शकता. या पद्धतीने मोदकाला व्यवस्थित वाफून घ्या. आता आपण सर्व मोदक एक एक करून काढून घेऊया. त्याच्यावरती आता तुपाची धार टाकूया. सर्व मोदकवर तूप हे आवर्जून घाला. त्याने हे आंबा मोदक खायला खूपच चविष्ट आणि भन्नाट असे लागतात. या पद्धतीने तुम्ही मंगळी चतुर्थीला गणपती बाप्पासाठी स्पेशल आंबा मोदक बनवून बघा. त्याच्यावरती आता आपण केसर टाकून घेऊया. झटपट होणारे हे मोदक आहे. हे मोदक तुम्ही तुपासोबत खाऊ शकता. तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर असे जरी खाल्ले तरीही छान लागतात. या पद्धतीने नक्की बनवून बघा. लहान मुले तर खूपच आवडीने खातील. या पद्धतीने जर आंबा मोदक बनवले तर. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आंबा मोदक नक्की बनवून बघा या मंगळी चतुर्थीला. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.